मित्र नमस्कार. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीमध्ये घराणेशाहीच्या राजकारणाचा सगळ्यात मोठा धोका असल्याचं सांगितलं. घराणेशाहीच्या राजकारणाचा सगळ्यात मोठा धोका असल्याचं एकीकडे मोदी सांगतात आणि त्यांच्याच पक्षामध्ये घराणेशाही चालू आहे असा आरोप देखील होतो. मोदींच्या पक्षातील घराणेशाही आणि मोदींनी सांगितलेली घराणेशाही या दोन्हीमध्ये काही मूलभूत फरक आहे का, हेच आपण समजून घेणार आहोत. ज्या घराणेशाहीचा धोका आहे ती कोणती आहे हेही जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता ॲनालायझर. मोदींची घराणेशाही या विषयावर आपण आता बोलणार आहोत. मोदींची घराणेशाही म्हणताना मोदींना घराणंच नाही हे लक्षात घेणं आवश्यक आहे. मोदींना कोणताही वारस नाही आहे, जो वारस पुढे मोदींच्या नंतर सत्तेवर येईल. मोदी दावा असा करतायत की देशामध्ये सगळ्यात जास्त धोका जर कुणाचा असेल तर तो घराणेशाहीचा आहे. काही उदाहरणंही त्यांनी दिली आणि त्याच उदाहरणांच्या आधारावर आपण या सगळ्यांचा आढावा घेणार आहोत. आज तो हिमाचल पसरलेल्या या देशामध्ये काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत घराणेशाहीचा वारसा अगदी जोरात सुरू आहे. काश्मीरपासून आपण सुरू करूया. काश्मीरमध्ये दोन पक्ष महत्त्वाची आहेत. एक आहे PDP आणि दुसरा आहे नॅशनल कॉन्फरन्स. या दोन्ही पक्षाचा जे नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आहेत अब्दुल्ला परिवार, शेख अब्दुल्ला, फारुख अब्दुल्ला आणि ओमर अब्दुल्ला. म्हणजे या पक्षाचे प्रमुख, नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख हे अब्दुल्ला परिवारातूनच कोणीतरी होतं. अगदी बाप की विरासत असल्याप्रमाणे या पक्षाचा वारसा दुसऱ्याकडे जातो. महबूबा मुफ्ती यांच्या परिवारात देखील या पक्षाचं असंच आहे. PDPचं वडिलाकडून पोरीकडं, पोरीकडून आता त्यांच्या कुणाकडे लेकराकडं असंच तो जाईल. काश्मीरच्या खाली आपण पंजाबमध्ये आलो तर पंजाबमध्येही आपल्याला हेच आढळून येईल. पंजाबमध्ये अकाली दलाची सत्ता ही एका परिवाराची सत्ता आहे. अकाली दल हा बादल परिवाराचा पक्ष आहे. म्हणजे एक बादल गेला की दुसरा बादल येतो, एक बादल हट गए की दुसरे बादल आ जाते हैं. आणि त्यांचीच कारकीर्द चालू असते. ही एका घराण्याची पक्ष आहेत, लक्षात ठेवा. आणि ती सत्तेवर होती. म्हणजे काश्मीरमध्ये देखील अब्दुल्ला परिवाराची सत्ता होती, पंजाबमध्ये बादल परिवाराची सत्ता होती, हरियाणामध्ये देखील तशी स्थिती आहे. हरियाणात तर आता एकाच कुटुंबातल्या दोन दोन सत्ता झालेल्या आहेत. ज्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण इंडियन नॅशनल लोकदल नावाचा चौताला परिवाराचा होता आणि त्यांनी दुसरा एक जननायक नावाचा एक पक्ष स्थापन केलेला, जननायक दल नावाचा. असा एक पक्ष वेगळा त्या चौताला परिवाराचा झालेला आहे. मुळात त्यातली काही पक्ष ही जनता दलापासून विभक्त झालेली, ते लक्षात घ्या. म्हणजे सगळीच नाही पण काही जनता दलापासून विभक्त झालेली आहेत. म्हणजे काश्मीर, पंजाब, हरियाणा. आपण जरा बिहारमध्ये जाऊया. बिहारमध्ये लालू प्रसाद यादवांचा पक्ष आहे, राष्ट्रीय जनता दल. आता लालू प्रसादांची बायकोनी काही काळ हा पक्ष सांभाळला, आता मुलं हा पक्ष सांभाळतात. उद्या राजदची सत्ता यायची वेळ आली तर राजदचा कोणताही दुसरा माणूस होणार नाही आहे, तो होईल लालू प्रसादांचा मुलगाच. हा नाहीतर तो, दोन्हीपैकी एक. उत्तर प्रदेशमध्ये काय वेगळी स्थिती आहे. समाजवादी पार्टी हा यादवांचा पक्ष, त्या यादवांचा, या यादवांचा. मुलायम सिंगचा मुलगा अखिलेश, खासदार म्हणून अखिलेशची बायको डिंपल, त्या घरात तर इतकी राजकीय पद आहेत की बोलायला नको. समाजवादी पार्टी हा पक्ष मुलायम सिंग यादव यांचा आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. तो पक्ष समाजाचा नाही आहे, संघटनेचा नाही आहे, तो त्या व्यक्तींचा, परिवाराचा आहे. व्यक्तीचा आणि परिवार, त्याच्या परिवाराचा आहे. कारण स्वाभाविक पद्धतीनं, नैसर्गिक पद्धतीनं त्या पक्षाची सत्ता त्या परिवाराकडे जात असते. आंध्र प्रदेशमध्येही असंच आहे. YSRचा पक्ष स्थापन झाला, त्याच्या आधी NTRचा होता. NTRच्या पार्टीची जबाबदारी बायकोनी काही काळ घेतली, काही जावाई वेगळा पक्ष काढून गेले, चंद्राबाबूकडे गेला, चंद्राबाबूंनी सांभाळला. पुढे YSR रेड्डी आले, रेड्डीच्या पोरांनी पक्ष काढला, तो त्यांच्या कुटुंबाचाच झाला. जगनमोहनचा पक्ष सुद्धा त्यांच्याच कुटुंबाचा आहे. ओडिशामध्ये पटनायक परिवाराची स्थिती अशीच आहे. बिजू पटनायकांच्या नंतर त्यांचा मुलगा नवीन पटनायक यांनी या पक्षाची जबाबदारी स्वीकारलेली. हाही पक्ष जनता दलातून बाहेर पडलेला आहे. बिजू जनता दल असं त्या पक्षाचं नाव आहे. राजद, राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पार्टी, बिजू जनता दल ही सगळी जनता दलातून बाहेर पडलेली. इस दल के तुकडे हुए हजार, कोई यहाँ गिरा तो कोई वहाँ गिरा. त्या राज्यातील संस्थानिकांनी आपापला पक्ष स्थापन केला आणि आपल्या कुटुंबाची मालमत्ता म्हणून त्या पक्षाला वावरू लागली आहेत. आंध्र प्रदेश बघितला. तामिळनाडूत जाऊया. DMK हा करुणानिधींचा पक्ष. करुणानिधींनी आपल्या पोरालाच पुढे वारसदार बनवलं. स्टॅलिन आता मुख्यमंत्री आहेत, तोही त्यांच्या घरातलाच आहे. कनिमोजी काय, स्टॅलिन काय,
किंवा त्यांच्या बाकी पक्षाचे नेते काय, हे सगळे एकमेकातले नातेवाईक आहेत. कधी जावाई होतो, कधी मुलगी होते, कधी मुलगा होतो, खासदार असेल तर मुलगी होते, केंद्रात मंत्री करायचं अजून कोणतरी होतं, मुरासोली मारण असतात किंवा अजून कोणी असतं, किंवा ते दुसरे एक मंत्री झाले होते मध्ये संचार मंत्री ते असतात. अशी एक ना अनेक अशी ही सगळी माणसं या सगळ्या मंडळींच्या कुटुंबातलीच असतात. यांच्याशिवाय दुसरं कोणीही होत नाही. म्हणजे आंध्र प्रदेश आहे, तामिळनाडू काय, म्हणजे आता पश्चिमेपासून तामिळनाडूपर्यंत आपण बघितलं. महाराष्ट्रामध्ये आलो तर काही वेगळा विषय आपल्याला दिसणार नाही आहे. महाराष्ट्रामध्ये तुमच्या लक्षात येईल की 2 पक्ष आहेत. एक आहे शिवसेना, जो बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केला. बाळासाहेब ठाकरेंच्या नंतर त्यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे त्याचे प्रमुख बनले. आता उद्धव ठाकरेंच्या नंतर लांब काळ आहे, देव त्यांना चांगलं आयुष्य देव, आदित्य ठाकरेच त्या पक्षाचे प्रमुख होतील. म्हणजे बाळासाहेब, उद्धव, आदित्य अशा स्वरूपाची ही कारकीर्द चालू आहे. म्हणजे मुख्यमंत्रीपद बदलायचं ठरलं तरी सुद्धा रश्मी ठाकरे यांचंच नाव पुढे येतं. त्यांच्याही तो घरचा प्रायव्हेट प्रॉपर्टी असल्यासारखा तो शिवसेना हा पक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचंही असंच आहे. शरद पवारांचा पक्ष आहे, तो काय राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा पक्ष नाही, तो शरद पवारांचा पक्ष आहे. आणि शरद पवारांच्या नंतर त्याचे अधिकार एक तर अजित पवारांच्याकडे जातील किंवा सुप्रिया सुळेंच्याकडे जातील. सगळ्याच राज्यांमध्ये अशा स्वरूपाची प्रादेशिक पक्ष जी घराण्याचा वारसा सांगणारी आहेत. राष्ट्रीय स्तरावरची काय स्थिती आहे? पंडित जवाहरलाल नेहरू, कन्या इंदिरा गांधी, इंदिरा गांधींच्या नंतर त्यांचे पुत्र राजीव गांधी, राजीव गांधींच्या नंतर त्यांची बायको सोनिया गांधी, सोनिया गांधींच्या नंतर त्यांचे पुत्र राहुल गांधी, आता प्रियंका गांधी. हे सगळा परिवार हा एका पक्षाला सांभाळतोय. ही झाली कायमची घराणेशाही. मी या घराण्यांच्या बाबतीत बोलतोय, पण भाजपमध्ये देखील अशी घराणेशाही आहे, त्यावर तुम्ही का बोलणार नाहीत असा प्रश्न देखील मला विचारला जाईल. तो स्वाभाविक आहे विचारणं. मग कुलकर्णी तुम्ही भाजपचे भाट आहात, भाजपचे स्तुतीपाठक आहात, अंधभक्त आहात वगैरे वगैरे असे शब्द वापरले जातील. म्हणून भाजपमधल्या घराणेशाहीवर देखील मला बोललं पाहिजे. तुम्हाला मला सांगायचं आहे की भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदावर, मुख्य अध्यक्षपदावर अजून तरी घराण्यातला माणूस नियुक्त झालेला नाही. म्हणजे अगदी अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, कुशाभाऊ ठाकरे, आत्ताचे सध्या गृहमंत्री असलेले अमित शहा, राजनाथ सिंग किंवा अन्य सगळी मंडळी, JP नड्डा, ही एका परिवारातली नाही आहेत. नितीन गडकरी सुद्धा वेगवेगळ्या घरातल्या मंडळींना वेगवेगळ्या वेळी त्यांच्या कार्यकालाच्या पर्यंत अध्यक्षपदावर राहता आलेला. अगदी व्यंकय्या नायडू सुद्धा अध्यक्ष होते. भिन्न भिन्न स्तरावरच्या लोकांना भारतीय जनता पार्टीचं अध्यक्षपद मिळालेलं आहे. ते अजिबात घराणेशाहीतून किंवा वारसा म्हणून मिळालेलं नाही आहे. राज्यांमधली स्थिती अशीच आहे. महाराष्ट्रात जरी आपण घराणेशाही काही लोकात दिसत असली तरी गोपीनाथ मुंडेंच्या नंतर पक्षाच्या अध्यक्षपदावर विराजमान होण्याचा मान अजूनपर्यंत तरी पंकजा मुंडेंना मिळालेला नाही. फुंडकरांच्या घरात तो कुणाला मिळालेला नाहीये. सूर्यभान वहाणेंच्या घरात तो कुणाला मिळालेला नाहीये. नास फरांदेंच्या घरात तो कुणाला मिळालेला नाहीये. देवेंद्र फडणवीसांच्या घरात तो कुणाला मिळालेला नाहीये. सुधीर मुनगंटीवारांच्या घरात तो कुणाला मिळालेला नाहीये ना यांच्या घरात आधी कुणाला मिळालेला होता. इथे पक्ष चालवताना घराणेशाहीचा विचार अजिबात येत नाही. हा, नक्कीच काही ठिकाणी घराण्यातल्या लोकांना सत्ता दिली गेलेली आहे. म्हणजे जसं गोपीनाथ मुंडेंच्या जागी पंकजा मुंडे आल्या, प्रीतम मुंडे आल्या. जसं याच्यामध्ये फुंडकरांच्या जागी त्यांचा मुलगा निवडून आला. अशा अनेक जागा आहेत. रावसाहेब दानवेंच्या घरामध्ये 2-2 सत्ता केंद्र आहेत. मुंडेंच्या घरामध्ये 2-2 सत्ता केंद्र आहेत. पण एक गोष्ट लक्षात घ्या, रावसाहेब दानवे मंत्री होते म्हणून राज्यात त्यांच्या मुलांना मंत्री केलं गेलेलं नाही. गोपीनाथ मुंडे मोठे नेते होते म्हणून प्रीतम मुंडेंना केंद्रात मंत्रिपद दिलं गेलेलं नाही. पंकजा मुंडे यांच्यानंतर प्रीतम मुंडेंना मंत्रिपद ठेवून सत्ता कायम ठेवायची हा प्रकार भाजपनं केलेला नाही आहे. प्रमोद महाजन मोठे नेते होते म्हणून केंद्रात पूनम महाजनला मंत्री केले गेलेलं नाही. तिथे वेगळ्या स्तरावरची मंडळी आणल्या गेली, वेगवेगळ्या मंडळींना तो स्थान दिला गेला. नक्कीच काँग्रेसमधली, राष्ट्रवादीमधली काही घराणे चालवणारी मंडळी भाजपामध्ये आलेली आहेत. पण नगर जिल्ह्यात जेव्हा विखे पाटलांना भाजपमध्ये घेण्यात आलं तेव्हा नगर जिल्ह्यातल्या त्या भागात भाजपची शक्ती नव्हती, हे लक्षात घ्या. नगर जिल्ह्यातल्याच अकोले तालुक्यातल्या पिचडांना राष्ट्रवादीतून जेव्हा घेण्यात आलं तेव्हा तिथे भाजपची शक्ती कमी होती, हे लक्षात घ्या.
इंदापूरमधल्या हर्षवर्धन पाटलांना भाजपमध्ये घेण्यात आलं तेव्हा तिथे शक्ती कमी होती हे लक्षात घ्या. घराणेशाहीची उदाहरणं जी काँग्रेसमधून किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेली आहेत ती आहेत, आणि भाजपची जी काही आहे त्यांच्यासोबत भाजप कसा वागला हे पण तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहीत आहे. त्यामुळं भाजपची घराणेशाही हे राज्य किंवा सत्ता चालवायला द्यावी इतक्या पातळीवरती गेलेली नाही आहे, तर गरजेप्रमाणे तिथे ते वापर झालेला आहे. मी वापर हा शब्द वापरतोय, गरजेप्रमाणे त्याचा वापर झालेला आहे. त्यामुळं घराणेशाही ही भाजपची आणि मी आधी सांगितलेल्या पक्षांची ही वेगवेगळ्या स्वरूपाची आहे. घराणेशाहीचा धोका देशाला, राज्याला आहेच आहे, कारण घराणेशाही लोकशाही संपवते आणि त्या घराण्याला संपविण्याचा किंवा पराभूत होण्याचा प्रयत्न झाला असता किंवा त्यांची भ्रष्टाचार उघड केली असता विक्टिम कार्ड खेळलं जातं, जसं शरद पवारांच्या विषयात होत आहे. शरद पवारांना त्रास दिला की अजित पवार आणि सुप्रिया सुळे बोलायला मोकळे होतात. उद्धव ठाकरेंना त्रास दिला किंवा आदित्य ठाकरेंना त्रास दिला की बाकी सगळी बोलायला मोकळी होतात आणि रडून सांगता येतं की बघा बघा आमच्यासोबत कसं चाललंय, हे फार वाईट पद्धतीनं चाललंय. कारण त्या घराण्याचा एक महापुरुष उभा केला जातो आणि त्या महापुरुषाच्या नावानं काहीही बोलता येऊ शकतं. हाच धोका भारतीय लोकशाहीला आहे हे मोदींनी सांगितलं, म्हणून त्या मुद्द्यावर हा खल करावा वाटतोय. भाजपचीही घराणेशाही आहे, त्याचंही कसंच समर्थन होऊ शकत नाही. भाजपमधल्या घराणेशाहीचं देखील समर्थन करता येणार नाही. पण ही घराणेशाही जी भाजपची आहे त्यापेक्षाही भयंकर पातळीची घराणेशाही अन्य पक्षांची आहे आणि त्याला पायबंद घातला गेला पाहिजे, एवढंच.